आजी आजोबांची अॅनिव्हर्सरी. गट्टू आणि चिंकी सोफ्यावर बसून काही प्लॅनिंग करत होते आणि आई पटापट सामान भरून तयारी करत होती. बाबा आपली ब्रँड न्यू कार ट्रिपसाठी वॉश करून रेडी करत होते. अरे गट्टू चिंकी, अजून किती प्लॅनिंग करणार आहात? चला आता बाकीचं प्लॅनिंग रस्त्यात करा, आपल्याला उशीर होतोय. अगं आई, अजून आमचे खूप प्लॅन्स बाकी आहे. रस्त्यात आम्हाला खूप काही ठरवायचंय. नाहीतर काय ग आई, तू आम्हाला अगदी शेवटच्या क्षणी सांगितलं की आजी आणि आजोबा आपल्याकडे येणार नाहीये. आपल्याला त्यांच्या घरी जायचंय, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हो आई, आम्हाला दोघांना इतकी सगळी तयारी करायची आणि तीही इतक्या कमी वेळात. हो बाबा हो, मला समजलं. आता लवकर जाऊन कारमध्ये हे सामान ठेवण्यासाठी बाबांना मदत करा. तोपर्यंत मी घराला कुलूप लावते. मग गट्टू चिंकी, आई आणि बाबा कारने आजी आजोबांना भेटायला निघतात. त्यांच्या आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी होती आणि यावेळेला सगळी फॅमिली मिळून स्पेशल सेलिब्रेशन करणार होते. तर सांगा गट्टू चिंकी, काय काय प्लॅनिंग केलंय तुम्ही आजी आजोबांकरता? बाबा, आम्ही दोघांनी तर खूप काही करायचं ठरवलंय. सगळ्यात आधी तर आम्ही त्यांच्यासाठी एक शुगर फ्री केक बनवणार आहोत, म्हणजे त्यांना आवडीने खाता येईल. वा चिंकी, खूप छान विचार केलाय तुम्ही. थँक्यू बाबा. मग आम्ही त्यांच्यासाठी 50 फुलांचा एक बुके बनवणार आहे आमच्या हातांनी. अरे वा, ही खूप मस्त कल्पना आहे गट्टू. अरे पण इतकी सगळी फुलं कुठून आणणार तुम्ही? अजून कुठून आई? आजी आजोबांच्या घराशेजारील गार्डन मधून. अरे हो की, तिथे खरंच खूप सुंदर फुलं लावली आहेत. गुड मुलांनो, गुड. अजून काय प्लॅन आहेत तुमचे? हो आई, आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही. अगं नाही चिंकी, आता बास कर. सगळं आत्ताच थोडी सांगायचंय. आई बाबांसाठी सुद्धा काहीतरी सरप्राईज राहू देत ना. अगदी बरोबर आहे तुझं गट्टू, खरंय तुझं. थोडंसं सरप्राईज एलिमेंट तर हवंच ना. चला आता रात्री पार्टीतच पाहू गट्टू आणि चिंकी काय काय करणार आहेत. मग आई बाबा आणि गट्टू चिंकी आजी आजोबांच्या घरी पोहोचतात. नमस्ते आजोबा, नमस्ते आजी. लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्ते मुलांनो, थँक्यू थँक्यू. या माझ्या पिल्लांनो, कसे आहात तुम्ही दोघं? प्रवास कसा झाला? भूक लागली असेल ना? हो आजी, मला खूप भूक लागलीये. हो आजी, मलाही. अरे तर या गट्टू चिंकी, पटकन हातपाय धुवा. आजी तुमच्यासाठी गरम गरम खायला देते. मग गट्टू चिंकी आणि सगळी फॅमिली एकत्रित बसून जेवण करतात आणि खूप साऱ्या गप्पा मारतात. खाऊन झाल्यानंतर गट्टू चिंकी गुपचूप घरातून बाहेर पडतात. अरे हे काय, गट्टू आणि चिंकी कुठे दिसत नाहीयेत. हो ना, मी सुद्धा त्यांना केव्हाची शोधतीये. माहित नाही कुठे दोघं गायब झाले. आई आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. अरे तुम्ही दोघं काळजी करू नका, ती दोघं आम्हाला सांगून गेलीत, बस येतीलच थोड्या वेळात. मग सगळे संध्याकाळच्या सेलिब्रेशनच्या तयारीला लागतात. थोड्या वेळाने गेस्टही येऊ लागतात आणि सेलिब्रेशन सुरू होतं. सगळे आजी आजोबांचं अभिनंदन करत होते. अरे अजून गट्टू चिंकी आले नाहीयेत. अरे आहेत तरी कुठे ते? हो ना हो, त्या दोघांना जाऊन आता खूपच उशीर झालाय. तितक्यात अचानक रूमचे लाईट बंद होतात आणि गट्टू चिंकी तिथे येतात. सगळी लाईट्स त्या दोघांकडे असते. हॅपी 50th अॅनिव्हर्सरी आजी आजोबा. आजचा हा स्पेशल परफॉर्मन्स खास तुमच्या दोघांसाठी. हो आजी आजोबा, तुमच्या दोघांसाठी आहे. आजी आजोबा, बघा आमचे सगळ्यात लाडके जगापेक्षा वेगळे. जग आम्हाला काहीही बोलो, आम्ही आहोत त्यांचे लाडके. कधीही कुठलं संकट आलं तर आजी आजोबा आमचे खरे मित्र. नेहमी करतात आमची चौकशी, घेतात सगळ्यांपेक्षा जास्त काळजी. असेच आजी आजोबा, सोबत राहा तुम्ही खूप वर्ष. सगळेजण गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात आणि आजी आजोबा त्यांची कविता ऐकून खूप खुश होतात आणि त्यांना मिठी मारतात. इकडे या माझ्या मुलांनो, किती सुंदर कविता ऐकवलीत तुम्ही, अगदी मनाला स्पर्शून गेली. हो मुलांनो, खरंच तुमची ही कविता मनाला भिडलीच. हे आजचं सगळ्यात छान गिफ्ट होतं. थँक्यू गट्टू चिंकी, हे आम्हाला कायम लक्षात राहील मुलांनो.
माझ्या बाळांनो. अरे अरे आजी आजोबा, अजून तर गिफ्ट्स बाकी आहेत. ही तर फक्त सुरुवात होती. अजून काय काय मिळणार आहे बघाच. सगळेजण गट्टूचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतात. मग चिंकी जाते आणि आजी आजोबांसाठी अॅनिव्हर्सरीचा केलेला केक घेऊन येते. आजी आजोबा, हा स्पेशल शुगर फ्री केक आम्ही तुमच्यासाठी बनवलाय. म्हणजे तुम्ही सुद्धा केक एन्जॉय करू शकाल. दरवर्षी तुम्ही केक कापता पण खाऊच शकत नाही, म्हणून हा खास केक तुमच्या दोघांसाठी. अरे वा मुलांनो, किती छान गिफ्ट आहे हे. चला याला कापूया. सगळे मिळून केक कट करतात. आता वेळ झालीये एक फायनल गिफ्टची. तुम्ही दोघं तयार आहात? आता अजूनही काही राहिलंय का गट्टू? एकाच दिवसात आम्हाला किती खुश करणार आहात तुम्ही हा. अगं आजी, हे गिफ्ट पाहून तर तू खरंच खूप खुश होशील. मग चिंकी जाते आणि एक मोठा फ्लॉवर बुके घेऊन येते. अरे वा गट्टू चिंकी, हा बुके तर तुम्ही खूप सुंदर बनवलाय. आजी आजोबा सुद्धा तो बुके बघून खूप खुश होऊन जातात. आजी आजोबा, ह्यामध्ये 50 वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, जी आम्ही गार्डन मधून घेतलीये. तुम्हाला आवडली ना? हो मुलांनो, आम्हाला खूप आवडलं. किती कष्ट घेतले तुम्ही दोघांनी आमच्यासाठी. हे बघून खरंच खूप आनंद झाला. हो मुलांनो, तुम्ही दोघांनी मिळून आमची 50th अॅनिव्हर्सरी अगदी छान केली. गट्टू चिंकी आजी आजोबांचं बोलणं ऐकून खुश होतात. चला आता सगळे एकत्र बसून जेवण करूया. हा खरं, गट्टू चिंकीनं एवढी मेहनत केलीये. खूप भूक लागली असेल ना? हा? हो बाबा, मला आता खूप जोराची भूक लागलीये. गट्टू चिंकी, आजचं जेवण तुमच्या दोघांच्या आवडीचं बनवलंय आम्ही. अगदी पोटभर खा. अहो आजोबा, आज फक्त पोटभर नाही तर मन भरून खाणारे. ओ, मग तर सगळं जेवण गट्टूच संपवेल, कारण त्याचं मन कधी भरतच नाही. सगळे लोक चिंकीचं बोलणं ऐकून हसू लागतात. चला मग आता स्पर्धाच होऊ देत, की गट्टू जास्त खातो की चिंकी. ओहो, जर गोष्ट स्पर्धेची आहे तर मी पण तयार आहे. बघूयात कोण हरवतं मला. मग सगळे मिळून डिनर एन्जॉय करतात आणि अशा प्रकारे आजी आजोबांची 50th अॅनिव्हर्सरी अगदी धूमधडाक्यात साजरी होते. आता तुम्ही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.